नमस्कार मंडळी, आपल्या आज काय जेवण या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला खुसखुशीत चविष्ट असे बटाटे वडे बनवून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. बटाटे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेऊ. आता हे कुकरच्या डब्यात थोडे पाणी घालू. जास्त पाणी घालू नये, पाणी जास्त घातले तर बटाटा पाणी शोषून घेतो, मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. आता आपण कुकरला 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत व बटाटे व्यवस्थित शिजवून घेऊ. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत वड्यासाठी बेसन पिठाचे मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांड्यात 1/2 वाटी बेसन पीठ आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी तांदळाचे पीठ घेऊ. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर खायचा सोडा घालू. येथे एक छोटीशी टीप, खायचा सोडा जास्त घालू नका, कारण त्यामुळे वडे जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होऊ शकतात. सोडा न घालायचा असल्यास त्याऐवजी 1-2 चमचे गरम तेलाचे मोहन देखील घालू शकता. अर्धा चमचा ओवा हाताने चुरून घालू. ओवा घातल्यामुळे वड्यांना छान चव येते, तसेच पचनासाठी ते खूप फायदेशीर असते. आता मिश्रणात थोडे थोडे पाणी घालत सर्व साहित्य एकजीव करून घेऊ. मिश्रण चांगले फेटून घेऊ, जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या राहणार नाहीत. वड्याचे पीठ खूप घट्टही नसावे आणि खूप पातळही नसावे. वड्यांना बेसनाचा छान थर लागेल असा मध्यम घट्टसर पीठ तयार करून घेऊ. आता आपले मिश्रण तयार झालेले आहे. कुकरमधून काढलेले बटाटे आता थंड झालेले आहेत. त्याची सालं काढून बटाट्याचे पोळी तयार करून घेऊ. आता आपण पेस्ट बनवणार आहोत. 8 हिरव्या मिरच्या, आल्याचा 1 मोठा तुकडा, 15 लसूण पाकळ्या आणि 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊ. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊ. पाणी न घालता वाटून घेऊ. आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी गॅस सुरू करून त्यावर एक टोप ठेवू. टोप गरम झाला की त्यामध्ये 4 चमचे तेल घालू. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद आणि चवीनुसार मीठ घालू. त्यानंतर बटाट्याच्या फोडी घालून त्या फोडणीत चांगल्या परतवून घेऊ. बटाटे व्यवस्थित एकजीव झाल्यावर गॅस बंद करू. आता आपण तयार केलेली हिरवी मसाल्याची पेस्ट वरून घालून बटाट्यासोबत चांगली मिसळून घेऊ. मी ही पेस्ट फोडणीत न घालता शेवटी घालते, कारण त्यामुळे मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीरचा ताजा स्वाद आणि सुगंध अधिकच छान लागतो. अशा प्रकारे बटाटे वड्याची भाजी तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी आता आपण मॅश करून घेणार आहोत.
मॅश करून झाल्यावर आता आपण मध्यम आकाराचे गोल गोळे बनवायला घेऊ. आता गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता गॅस सुरू करून त्यावर कढई तापत ठेवू. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तळण्यासाठी तेल घालू. तेल चांगले तापले की नाही हे पाहण्यासाठी थोडेसे बेसनाचे पीठ तेलात टाकून पाहू. पीठ लगेच वर आले तर समजावे की तेल चांगले तापलेले आहे. आता तयार केलेल्या बटाट्याचा गोळा बेसनाच्या पिठात बुडवून सावकाश गरम तेलात सोडू. वडे दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊ. वडे तळून झाल्यावर झाऱ्याने बाहेर काढू आणि दुसऱ्या जाळीदार प्लेटवर ठेवू. वडे एका ताटात टिश्यू पेपरवर काढून घेऊ. अशा प्रकारे आपले 13 खमंग आणि कुरकुरीत असे छान बटाटे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही गोळ्याच्या आकारानुसार वड्यांची संख्या कमी जास्त करू शकता. आता आपण वडापावासाठी चुऱ्यापासून चटणी तयार करणार आहोत. उरलेले पीठ चुऱ्यासाठी कढईत सोडलेले आहे व ते गुलाबी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घेणार आहे. चुरा आता जाळीदार प्लेटवर काढून घेऊ. थोडे थंड झाल्यावर एका ताटात काढून घेऊ. आता चटणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे चुरा, 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक फिरवून घेऊ. अशा प्रकारे आपल्या वडापावासाठी खमंग, तिखट आणि चविष्ट अशी लसूण चटणी तयार झालेली आहे. पावाला एका बाजूने हलकेच उघडून घेऊ किंवा तुम्ही सुरीने कापू शकता. त्यामध्ये चविष्ट लसूण चटणी घालून गरम वडा ठेवू. अशा प्रकारे आपला खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट असा वडापाव तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा. तुम्ही सॉस, शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. आणि रेसिपी कशी वाटते ती कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.